मित्रांनो, नर्सरी क्षेत्र राजकारण आहे हा व्हिडिओ गेला. जिंदगीत कुणी कुणाला आयुष्यात फसवलं नाही पाहिजे. मला तर लय लोकांनी फसवलं. काल बी लोकांनी फसवलं, आज बी लोकांनी फसवलं. मला फसवायचं एवढं सोपं नाही. वहीच्या पानावर लिहून ठेवा, मी एखाद्याला फसवत नाही. वहीच्या पहिल्या पानावर, दुसऱ्या पानावर लाल अक्षरात लिहून ठेवा, कुठल्याही अक्षरात लिहून ठेवा, पण मला फसवायचं सोपं नाही. आता मी काल आमचे भाऊ कांबळे यांच्या उस्तीव गेलो होतो. जरासा त्यांच्याबरोबर माझी एक माणसं असतात की माझं एकदा एखाद्या घराबरोबर पटलं की ते मी त्यांच्याबरोबर संबंध हाय असे राहतात. संबंध टिकवून ठेवणारा माणूस म्हणजे अरविंद गावडे. मित्रांनो, कोणाला आडवं हटतात, कोणी मला फसवतात, पण त्याचा उपयोग नाही. नर्सरीमध्ये, आयुष्यामध्ये कुणी कुणाला फसवू नाही. फसवणं ही एक गुन्हा आहे. गुन्हा करणं चांगलं, पण एखाद्याला फसवणं एक नंबरमध्ये वाईट. कारण आज जवळजवळ माझं 30 रनिंग चालू आहे, पण मला त्या फसवणाऱ्याला किंवा सगळ्या जनतेला किंवा अख्ख्या महाराष्ट्राला एवढं सांगायचं आहे की वयाच्या म्हणजे मला एक खोटं बोलायचं म्हणलं ना, आता माझ्या बायकोला एक खोटं बोलायचं म्हणलं ना, तरी मला दिवसभर असं करमत नाही. व्हिडिओ करायचा हेतू एकच आहे की नर्सरीमध्ये आपण पडलेलो आहे. आपण जरासा आपण 1,82,000च्या रिवर्समध्ये गेलेलो असून द्या. मी काय म्हातारा झालो, टायगर अभि जिंदा आहे. टायगर म्हणलं की भ्या सुटतंय, आणि टायगर म्हणलं की टायगरच असतो. वाघाची डारकाळी ही वाघच असते. त्या ठिकाणी शिवसेनेचे वाघ होते, पण हे शिंदे वाघ बिक काय नाही. पैशासाठी इमान इकणारी अवलाद आमची नाही. तुम्ही जर आपण सरपंच पदाला फॉर्म टाकला तर एखादा म्हणून तुला 10 लाख देतो किंवा 1 लाख देतो किंवा 10,000 देतो. तू बघ, तू लिमिटच्या बाहेर गेला का एवढंच बघ. कारण टायगर अभि जिंदा आहे. मित्रांनो, कळसमधील सामान्य आणि अतिसामान्य व्यक्तीपर्यंत माझा हा व्हिडिओ पोचवा नाही, मीच पोचणार आहे. कारण जनतेने एवढं ध्यानात ठेवायचं की आपला माणूस जर सरपंच झाला म्हणजे मी आपलाच हो, मी सरपंच होणार. वरच्या पानावर लिहून ठेवा, पहिल्या ठेवा, शेवटच्या ठेवा. कारण तुम्हाला सांग का, मी असाच बोलत नाही. किंवा आमच्या सासू रात्री म्हणत होती, बायकोचा फोन चालला होता, सासू म्हणत होती की बरं सासूनी माझ्या व्हिडिओच्या फंद्यात पडू नये. मला काय वाटतं, हे बायकोनी बी पडू नये फंद्यात. कारण माझा फाशी का फंदा आहे. त्या फाशी के फंदे में माणूस आला ना, ते माणूस माघारी होत जात नाही. ये हिंदी पिक्चर में एक कहावत है कि अमरीशपुरी बोलते हैं कि ये फाशी का फंदा है. तसा माझा व्हिडिओ म्हणजे फाशी का फंदा आहे. आता आज बडिंग चालू केली, एकटाच आहे. उद्या अजून 2-4 वाटते. पण नर्सरीमध्ये मला 2-4 येतो म्हणली होती, आणि मला त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून त्यांची काय नावं घेतली नाहीत. की असं फसवू नका, एखाद्याला फसवू नका. कारण नर्सरीचा खेळ कवा पलटी होईल. कारण मी नर्सरी क्षेत्रात आहे ना, माझी नर्सरी जवळ आहे ना, तवर झाडाला बी दर राहणार. आणि तुम्ही जी काडीवाले आहेत, नर्सरीवाले आहेत, त्यांना मी आज सांगतो, पुढच्या वर्षीचा दर काडीचा लिहून घ्या. 1,001 रुपयाचा मी दर फोडणार आहे. मी काडी घेतलेली आहे की व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं नाव सांगायचं नाही. पण 1,000 दर जर शेतकऱ्याला मिळला तरी चांगला आहे. पण ही 1800-1900 ही भिकार जी नर्सरीवाले आहेत 2-4, ह्यांनी 1800 रुपयावर दर नेऊन ठेवला. 1800 रुपयांनी काडी मी दिली नाही, मी 1500नी एखाद्याला काडी दिली. पण त्यांनी फसवलं, ही काय आपला दोष आहे, त्याचा दोष, आपला दोष नाही.
कारण 1800ची काडी आपण 1500 देतो, पण आपण बी नर्सरीवाला आहे. कारण एकदा चूक होती, परत चूक होत नाही. आणि ही कळस आहे, चुकीला माफी नाही. आता जरी मुळशी पॅटर्नमधील डायलॉग असेल तरी चुकीला माफीच नाही. ही कळस आहे, कारण ही कळस नावातच कळस आहे. तुम्ही चुकवू नका, एखाद्याला चुकवू नका किंवा एखाद्याला रिपीट करू नका. कारण तुम्ही जर रिपीट केलं आणि त्याला जर फसवलं तर तुम्हाला देव बाप्पा 10 वेळा फसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आता प्रत्येकाच्या बडिंगवर हेच चाललं असणार, हेच कामं चालल्यात. पण त्यांना एक नर्सरीवाल्यांना पूर्ण गावाला एक मला सांगायचं आहे की एखाद्याला फसवू नका. कारण फसवणं हे काय असतं ही माझ्या आयुष्यात मी भोगले. कारण मी काय म्हातारा झालो आता. ह्या वर्षी जरासा नियोजन हुकलं, पण मी घोषणा केली 1 लाख काडी एकदा टाकायची आणि 1 लाख बडिंग करायची. आता कोणाला धरसोड करायची त्यांनी करा, पण जो मैं बोलता हूँ वो मैं नहीं करता हूँ, और मैं जो नहीं बोलता हूँ मैं डिपेंडेंटली करता हूँ. मी जी बोलणार ते करून धावणार. वहीच्या पानावर लिहून ठेवा. धन्यवाद. कोणाला जरी म्हणजे काय वाटलं असेल तर त्याचं ते बघ. आणि एखाद्याला जर सुधारायचंच असेल माझा व्हिडिओ बघून तर त्याने सुधारावं. धन्यवाद. नर्सरी क्षेत्रामध्ये ज्योतिबा नर्सरीचं नाव तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. इतिहासात MP, UP, मध्य प्रदेश, आंध्रा सगळा ती तात्या काले यांच्या पलीकडे नर्सरी नाही निहून दावली तर नाव बदलून ठेवून अरविंद गावडे नाव लावणार नाही, ध्यानात ठेवा. 9850206072 93 072 13430 याच्यावरती कॉल करा. मी व्हिडिओच्या माध्यमातून बी सांगितलंय. आणि लोक जळतात, जळणार असाव. धन्यवाद.